सगळ्या मराठा बांधवांनी 29 ऑगस्टच्या अगोदर कामं आवरून ठेवा. आता माघारी यायचं नाही. सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेला 1.5 वर्ष पूर्ण झालंय, पण अंमलबजावणी नाही. सरकारनं आपली 100% फसवणूक केली आहे असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ऑगस्टमध्ये मुंबईत चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. गेल्या काही महिन्यांपासून म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर मराठा समाजात राजकीय आणि सामाजिक पातळीवर अनेक घडामोडी घडल्यात. गेल्या काही महिन्यात जरांगेंनी वारंवार भूमिका बदलल्याचंही दिसून आलंय. त्यावरून त्यांच्याबाबत समाजात नाराजी पसरल्याच्याही चर्चा झाल्या. लोकसभेत जरांगे फॅक्टरचा दिसलेला प्रभाव विधानसभेत चालला नाही असंही बोललं गेलं. त्यानंतर जानेवारीत केलेलं उपोषण सोडताना जरांगेंनी यापुढे उपोषण करणार नाही, पण वेगळ्या मार्गानं लढा सुरू ठेवणार असा इशारा दिला होता. तर फेब्रुवारीतील राज्यव्यापी साखळी आंदोलनही 15 दिवस पुढे ढकलण्यात आलं होतं, पण नंतर काहीच झालं नाही. दरम्यान यापूर्वीही एकदा मुंबईला गेलेले जरांगे वाशीतून माघारी फिरले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर जरांगेंनी पुन्हा एकदा आताही चलो मुंबईचा नारा दिलाय. पण जरांगेंना मागच्या मोर्चासारख्याच यावेळीही मोठा पाठिंबा मिळणार का? मराठा समाज पुन्हा एकदा त्यांच्या मागे उभा राहणार का? असे प्रश्न आता विचारले जात आहेत. या चर्चांमागची नेमकी कारणं काय पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू. सगळ्यात आधी मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले ते बघूयात. मी मुंबईला जाताना विजयाचा आणि अंत्ययात्रेचा असे 2 रथ घेऊन जाणार आहे. हे केवळ आंदोलन नाही, तर मराठा समाजाच्या आत्मसन्मानाची लढाई आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत असा अध्यादेश तातडीनं काढावा. 58 लाख नोंदींचे पुरावे देऊनही आरक्षणाचा कायदा केला जात नाही. आम्ही गेल्या 2 वर्षांपासून संयम पाळलाय. अनेक मागण्या प्रलंबित असून त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचा जातीय दृष्टिकोन आड येतोय. आता 28 ऑगस्ट नंतर जर मागण्या मान्य झाल्या नाही तर मी माझ्या मराठा बांधवांसोबत मुंबईत उतरणार आणि तिथं बेमुदत उपोषण करणार. हे आंदोलन शांततेतच होईल. कुणालाही धक्का लागू नये ही माझी अपेक्षा आहे असं म्हणत जरांगेंनी ऑगस्ट अखेरीस मुंबईत उपोषण करून सरकारची कोंडी करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान गेल्या 1.5-2 वर्षात जरांगे पाटलांना समाजातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. जरांगे जातील तिथं त्यांच्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. अगदी मध्यरात्री 1:30-2 आणि पहाटेच्या 3-4 वाजताही हजारो लोकांसमोर जरांगेंच्या सभा झाल्यात. त्यांच्यासाठी लोक तासनतास वाट बघत होते. जरांगेंची आंतरवाली सराटी आणि वाशी अशी 2 उपोषणं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सोडवली होती. तसंच त्यांचं प्रत्येक उपोषण सोडवण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ जात होतं. त्यात मंत्री आमदारांचा सहभाग असायचा. शिंदे सरकारमध्ये वारंवार उपोषणं करणाऱ्या जरांगेंनी फडणवीसांच्या काळात एकच आंदोलन केलं. ते सोडवण्यासाठी फक्त सुरेश धस आणि इतर मंडळी उपस्थित होती. विधानसभेआधी आणि नंतर अनेक धरसोडीच्या भूमिका घेतल्यानं समाजात जरांगेंबाबत नाराजी असल्याचं बोललं जातं. यामुळं जरांगे यांच्या मुंबईतील उपोषणाला मराठा समाजातून प्रतिसाद मिळणार का असाच प्रश्न उपस्थित केला जातोय. त्याची काय कारणं आहेत हेच आता जाणून घेऊयात. जरांगेंना समाजाचा पाठिंबा मिळेल का हा प्रश्न उपस्थित होण्याचं पहिलं कारण म्हणजे विधानसभा निवडणूक. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा मोठा प्रभाव पडल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी महाविकास आघाडीच्या पारड्यात 30 तर महायुतीला फक्त 17 जागांवर समाधान मानावं लागलं. महायुतीचे विदर्भात 2 तर मराठवाड्यात एकच खासदार निवडून आला होता. त्यामुळं विधानसभेतही जरांगे फॅक्टर कायम राहील असं बोललं गेलं, पण प्रत्यक्षात मात्र तसं काही झालं नाही. जरांगेंनी मराठ्यांना आरक्षण न मिळायला फडणवीस जबाबदार असल्याचं म्हटलं होतं, पण त्याच फडणवीसांच्या नेतृत्वात लढलेल्या भाजपला विधानसभेत तब्बल 132 जागा मिळाल्या. तर महायुतीला 237 जागांचं मोठं बहुमत मिळालं. त्यात मराठा आणि मराठा कुणबी असलेले 48 आमदार भाजपकडे आहेत. तर 57 पैकी 26 शिवसेना आणि 41 पैकी 20 राष्ट्रवादीचे आमदार निवडून आलेत. तर काँग्रेसचे 5, शरद पवार गटाचे 5 आणि ठाकरे गटाचे 6 आमदार मराठा आणि मराठा कुणबी समाजातून निवडून आलेत. यावरून विधानसभेत मराठा कुणबी समाजानं महायुतीला साथ दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं विधानसभेनंतर जरांगे पाटलांचा प्रभाव संपल्याची चर्चा झाली होती. जरांगेंना मराठा समाजाचा पाठिंबा मिळेल का या चर्चेमागचं दुसरं कारण म्हणजे सतत बदलणाऱ्या भूमिका. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर जरांगे पाटलांचं पहिलं उपोषण 17 दिवस चाललं होतं. ते सोडवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रोटोकॉल डावलून आंतरवाली सराटीत गेले होते. त्यानंतर वाशीत झालेलं आंदोलनही शिंदेंनी सगळे सोयऱ्यांबाबत काढलेली अधिसूचनेची प्रत देऊन सोडवलं होतं. त्यानंतर गुलालाची उधळण करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पुन्हा अंतरवाली सराटीत आलेल्या जरांगेंनी
सरकारवर टीका करत पुन्हा उपोषण केलं। त्यानंतर जरांगेबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या, पण त्यांच्यावर समाजानं नाराजी व्यक्त केली ती विधानसभा निवडणुकीत। वारंवार मागणी करूनही आपल्याला न्याय मिळत नसल्यानं जरांगेंनी थेट विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला होता। त्यासाठी त्यांनी समाजाचा कलही जाणून घेतला। समाजानं लढण्याच्या बाजूनं कल दिला, त्यानुसार त्यांनी दलित आणि मुस्लिम समाजाची मोड बांधण्याचाही प्रयत्न केला। तसंच कोणत्या जागांवर आपले उमेदवार उभे राहतील त्या मतदारसंघांची यादीही जरांगेंकडून तयार करण्यात आली। अनेक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये जरांगे पुरस्कृत उमेदवार म्हणून प्रचारही करायला सुरुवात केली होती। पण या निवडणुकीमुळे आपल्या आरक्षणाच्या आंदोलनाला राजकीय रंग लागण्याची भीती व्यक्त करत जरांगेंनी विधानसभेतून माघार घेतली। एका रात्रीत जरांगेंनी एवढा मोठा निर्णय बदलला। त्यावेळी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेला मराठा समाज त्यांच्यावर नाराज झाल्याच्या चर्चा झाल्या होत्या। काही इच्छुक उमेदवारांनी तर उघडपणे जरांगे पाटलांविरोधात नाराजी व्यक्त केली होती। विधानसभा निवडणुकीनंतर जरांगे पाटलांनी जानेवारीत उपोषणाचा निर्णय घेतला। त्यानुसार ते उपोषणालाही बसले। पण 5 दिवसांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या पुढाकारातून त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलं। त्यावेळी त्यांनी यापुढे आपण उपोषण करणार नाही, मात्र दुसऱ्या मार्गाने सरकारला दणका देणार असल्याचं स्पष्ट केलं होतं। पण काही दिवसांतच त्यांनी फेब्रुवारीमध्ये राज्यभर साखळी उपोषण करण्याची घोषणा केली। तेही त्यांनी काही दिवस पुढे ढकललं आणि नंतर त्यावर काहीच चर्चा झाली नाही। जरांगेंच्या याच सततच्या बदलत्या भूमिकांमुळे मराठा समाज त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा राहील का याबाबत शंका उपस्थित केली जाते। मनोज जरांगे पाटलांना मराठा समाज साथ देईल का असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे समाजाचा सुरेश धसांना मिळणारा पाठिंबा। संतोष देशमुख हत्येनंतर बीडसह राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण झाल्याची चर्चा होती। देशमुख हत्या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी माजी मंत्री धनंजय मुंडेंविरोधात जोरदार मोहीम उघडली। त्यांनी मुंडेंवर आरोपींना कसं पोसलं, त्यांच्या काळ्या कृत्यांना कसा पाठिंबा दिला याचा पाढाच वाचला। तसंच मुंडेंच्या कृषी मंत्री असतानाच्या काही भ्रष्टाचारांची यादीही धसांनी सविस्तरपणे जाहीर केली। या लढ्यात धसांना मनोज जरांगे यांच्यासह बीडसह राज्यातील काही नेत्यांचीही मोठ्या प्रमाणावर साथ मिळाली होती। धनंजय मुंडेंवर उघडपणे बोलणाऱ्या, टीका करणाऱ्या सुरेश धसांना मराठा समाजानं डोक्यावर घेतल्याची चर्चा झाली। त्यांना मराठा समाजातून मोठा पाठिंबा वाढू लागल्याचं बोललं गेलं। देशमुख प्रकरणी सुरुवातीला धस आणि जरांगे पाटील विविध शहरातील आक्रोश मोर्चांमध्ये एकत्रच दिसून आले। नंतर मात्र धस आणि मुंडेंची भेट झाल्याची बातमी आली आणि जरांगेंनी धसांवरही टीका केली। धसांनी असा विश्वासघात करायला नको होता अशी टीका जरांगेंनी केली होती। पण त्यानंतर धस मस्साजोगमध्ये गेले। त्यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबीय आणि गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणार असल्याचं सांगितलं। तेव्हा देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांनी धसांच्या भूमिकेवर कोणताही संशय न घेता आपण त्यांच्या बाजूने असल्याचं दाखवून दिलं होतं। यामुळेच मराठा नेते म्हणून सुरेश धस गेल्या काही दिवसांमध्ये मराठा समाजात लोकप्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे जरांगेंच्या आगामी चलो मुंबईच्या नाऱ्याला समाजातून पहिल्यासारखा पाठिंबा मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। जरांगेंना मिळणाऱ्या पाठिंब्याबाबत शंका उपस्थित होण्याचं चौथं कारण म्हणजे एकटे पडलेले जरांगे। 2 महिन्यांपूर्वी म्हणजे फेब्रुवारीत कोल्हापूरमध्ये विविध 42 मराठा संघटनांचं मराठा आरक्षणाबाबत संमेलन पार पडलं। त्यावेळी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं। त्यावेळी या संघटनांच्या काही प्रतिनिधींनी सांगितलं की गेल्या 20-25 वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी काम करणाऱ्या सर्व संघटनांची ही बैठक होती। अजूनपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही, त्यामुळे आरक्षणासाठी एकत्र येऊन एल्गार करणार आहोत। आरक्षणाच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं। त्यावेळी या संघटनांच्या प्रतिनिधींनी जरांगेंबाबतही आपली भूमिका सांगितली होती। आम्ही जरांगेंपेक्षा दुसरी भूमिका घेत नाही, पण जरांगेंच्या आंदोलनात जे लाखो मराठा बांधव सहभागी झाले ते आमच्या संघटनांचे होते। त्यांना आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला, पण प्रत्येक वेळी उपोषणाला बसायचं आणि सरकारसोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत या त्यांच्या भूमिकेमुळे प्रश्न कधीच सुटणार नाही। त्यामुळे त्यांची ही भूमिका आम्हाला खटकते असं या संघटनांनी स्पष्ट केलं होतं। यातून राज्यात आरक्षणाबाबत जरांगे विरुद्ध इतर मराठा संघटना असं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यातूनही जरांगेंना असलेला पाठिंबा कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते। याच कारणांमुळे आता ऑगस्ट महिन्यात जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला असला तरी त्यांना मराठा समाजाचा किती पाठिंबा मिळणार याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? जरांगेंच्या पाठीशी मराठा समाज
आपली सगळी ताकद पुन्हा एकदा उभी करणार का? याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.